अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथात ज्ञानेश्वरीचे सार्थ वाचन श्री विठ्ठल रखुमाई मंदिर श्री क्षेत्र देवरुंग येथे दिनांक 21/2/2026 ते 28/2/2026 रोजी संपन्न झाले. तसेच दिनांक 27/2/2026 रोजी देवांना महाभिषेक मान्यश्री शरद सुक्रे केने साहेब, सौ सुनीता शरद केने मॅडम, मान्यश्री प्रकाश मडवी साहेब व सौ यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या सप्ताहाला एकूण 48 वर्ष पूर्ण होत असून देवरुंग गावातील ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन अखंड हरिनाम सप्ताह साजरा करतात. तसेच 27/2/2026 रोजी संध्याकाळी 4 वाजता पालखी मिरवणूक सोहळा संपूर्ण गावातून टाल मृदुंगाच्या तालावर व मुखाने हरिनामात घेत काढण्यात येते. तसेच देवरुंग गावातील चौकात नाश्ता व चहा पाण्याची वाटप करण्यात येते. तसेच दिनांक 28/2/2026 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण वासुदेव महाराज पाटील मांगरूळ यांचे सुंदर असे कीर्तन झाले. तसेच आयोजक ग्रामस्थ मंडळ देवरुंग यांनी आलेल्या ग्रामस्थांचे, पाहुण्यांचे व दानशूरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. तसेच ग्रामस्थांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. आमच्या गावात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर म्हणजे देवरुंग येथे अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी चालू असतो. 8:30 ते 10:30 असं नामांकित कीर्तनकारांची कीर्तन सेवा आयोजित केलेली असते आणि या कीर्तन सेवेतून समस्त जनतेला कीर्तनातून ज्ञानामृत दिला जाते. असा हा आमच्या गावातील सतत चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि या सप्ताहात या परिसरातील आणि लांबच्या गावागावातील हरिभक्त लोक आणि इतर सर्व जनता या सप्ताहाती येत असतात. सप्ताह चालू होऊन या सप्ताहाचं चालू वर्षी 47वे वर्ष आहे. आणि हा सप्ताह असाच सर्व कार्यक्रम धूमधडाक्यात होत असतात. आणि या सप्ताहाची संपूर्ण परिसरात होत असते. या सप्ताहामध्ये दरात भाविक भक्त जवळजवळ 2000-3000 या संख्येने उपस्थित असतात व कार्यक्रमाचा लाभ घेतात. 7 दिवसाचा असून 8व्या दिवशी सकाळी काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होते. त्यानंतर काल्याचं कीर्तन झाल्यानंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद दिला जातो. आणि या महाप्रसादासाठी जवळजवळ 4 ते 5 हजार मालकरी लोक उपस्थित असतात व बहुसंख्येने या कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात. त्यामुळे सकाळी देवांना अभिषेक झाला. त्यानंतर आत्ता गावातून पालखीची मिरवणूक सोहळा चालू आहे. तसेच रात्री कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. उद्या कार्यक्रमाचा सांगता सोहळा होणार आहे. या सांगता सोहळ्यात काल्याच्या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. उद्याचे कीर्तनकार वासुदेव महाराज मांगरोळ यांचा 3वे असं कीर्तन होणार आहे. आणि या कार्यक्रमासाठी जवळजवळ 3 ते 4 हजार हरिभक्त परायण मंडळी व भाविक भक्त जमत असतात. आणि त्यानंतर महाप्रसादाचा म्हणजे सर्वांना भोजन दिले जाते. या भोजनासाठी जवळजवळ 4 ते 5 हजार लोक उपस्थित असतात व या
काल्याच्या प्रसादाचा हे लोक आनंद घेत असतात.
हरिसुख भावले रे, हरिसुख भावले रे, गोकुलीच्या गवळीया गोपिया गोधना सकळा हरिसुख भावले रे, बाबर कोमा देवीवर विठ्ठल रे, ते सुख सवंगडिया विधले रे, हरिसुख भावले रे, हरिसुख भावले रे, गोकुलीच्या गवळीया गोपिया गोधना सकळा माझी वाणी माझी वाणी
पुरुषाध्यक्षे नमस्ते भक्तवत्सल नमस्ते लोकनाथाय नाथाय नमस्ते विश्व प्रेमदक्षिणा भक्तीचं महत्व सांगणाऱ्या अनुभवाचा विचार आज सप्ताहाचा शेवटचा दिवस आहे. परमात्म्याला सुरुवात कशी होते आणि परमात्म्याचा शेवट कसा होतो हे आमच्या संतांनी सांगितलेलं आहे. एखादा माणूस एक कीर्तन करायला लागला म्हणजे त्याची परमात्म्याला सुरुवात झाली असं नाही बोलायचं. एखादा माणूस प्रवचन करायला लागला म्हणजे तो परमात्म्याला लागला असं नाही बोलायचं. एखादा मनुष्य बद्रीनाथला गेला केदारनाथला गेला म्हणजे त्याने परमात्मा केलं कोण आहे ते बरं का. बाह्य साधनं जी आहेत ना ती त्या साधनाला परमात्म्यामध्ये मूल्य नाही. अंतरंग साधनाला जरुरी आहे. अंतरंग साधन आपल्याला करायची आहे बस हे झालं. आणि समजा जमत आपणाला नामस्मरण करायला लागला म्हणजे तो परमात्म्याला तोपर्यंत तो परमात्म्याला भेटला. आपण जर वारीला गेलो तर वारीला गेलो किंवा बद्रीनाथला केदारनाथला गेलो आणि तिथून आल्यानंतर आपण जर मान करतो आपण मान करतो तिने आपल्याला सांगितले मान दाबायला कोणती मान दाबायची आपण दोनदा सुरुवात केली आपण समजा आपण आपली यात्रा पहिली पण झाली आणि जर ती मान पण गेली तर आपली मान ती ती पण जर गेली तर आपण समजा परमात्मा पण चुप झालं चुप असा काय पास आणि समाप्तला परमात्म्याचा शेवट कधी होतो तो परमात्म्याचा शेवट तेव्हा होतो भगवंताचं नाम केवळ करायला लागलं. एखादा मनुष्य गुरु झाला त्याला माणिकची मिळाली म्हणजे झाला त्याचा परमार्थ सिद्ध झाला असं नाही होत. तो एखाद्या माणसाने मोठा मठ बांधला धर्मशाला बांधली म्हणजे तो त्याचा परमार्थ शेवट झाला असं नाही होत बरं का. किंवा एखाद्याने मंदिर बांधला म्हणजे तो परमार्थाला लागला असं सिद्ध नाही होत बरं का. त्याच्या तोंडातून त्याच्या मुखातून आपोआप देवाचं नाव आलं की आपण समजलं हा परमात्म्याला सिद्ध करून आली मुखा वाटे अमृत अमृत आणि ते लोकांना आलं म्हणतात लोका बाबा आली घेतली नाही आपण घेतो घ्यायला पाहिजे हे नाही करतात. आपोआप परमेश्वराचं नाम घेतपर्यंत आपण अनुसरण करायचं. कुठल्या बरोबर राम असं आलं पाहिजे. कुठल्या बरोबर सकाळी बस रात्री जेव्हा जमेल तेव्हा परमेश्वराचं नाम आपल्या मुखातून आलं तसं आली मुखावाटी अमृत वचने उद्देशता नवे येणे जन्मे वास आपल्याला त्यासाठी करायचं आहे.
आपण स्वतःच बघतो आपल्याकडे आपला करायचंय ना आपण सुरू करूया ना किती वेळा माया त्याला जे काही म्हटले संतांनी शास्त्रांनी संसार कारागृह मोक्षनीचम त्रयोमयं पाकनिबंध संकलम वदन्ति तज्ञा पटुवासनात्रयं योस्माद्विमुक्तो समवयति मुक्तिं संसार कारागृह आपण ज्या ठिकाणी जन्माला आलो नाही जेल आहे बाबा जेल आहे आपल्याला त्याची जाणीव नाही पण ते नाही मात्र म्हणून बस झालं देवाला प्रार्थना करूया की देवा आता आम्हाला परत भगवान बोलतात धाडणार नाही भजन कधीच नाही तू फक्त भोजन करतो भोजन विठ्ठल भजन केलं जर केला तर आपल्याला भगवान आपल्या ठिकाणी जागा देते बरं का उद्धारासाठी केला तर ना झटपट केला नसताना तरी उद्धार होऊ शकतो आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी गुरुस्थानी असलेले आमचे वामन बाबा तो त्याने झटपट भक्त केला काय नाही कीर्तन प्रवचन काय नाही पण साक्षात्कार संत ठरले गेले आज हा सगळा आपला समाज आहे बाबापासून सगळं त्याचाच प्रयोग आहे कारण सावरराम बाबा त्यांचेच शिष्य आहेत म्हणजे सावरराम बाबाचा मोठा परिवार आहे मग त्यांनी कीर्तन वगैरे केलं नाही उदाहरणासाठी कीर्तन वगैरे काही गरज नाही कीर्तनकार म्हणून लवकर नरकाला जाऊ शकतो कारण तुझा करतो नको असं आहे मी मानवी धंदा झाला पैसा कमाने त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही बळी पडतो सगळे जास्त पैसे गेला म्हणजे आम्ही मोठा मानला त्यामुळं डोकं काही पण मान देणारा अगोदर जाईल एक दिवस बरोबर का देणारा अगोदर जाईल हिशेबाकडे पैसे देणं एक गलत आहे चुकीचं याच्या प्रकारचं आहे आणि त्यामुळं कामाकीर पण याच्यामध्ये प्रवेश करतात आता सोपं काम झालं ना कारण कामाकीर जर कीर्तन करायला लागेल तर आपल्याला कसं ऐकतील कारण त्याला बाहेर बोलतं चांगलं येतं तमाशाला त्यासाठी जातात ना लोक दाखवतो ना त्यामुळं कीर्तन तो करायला लागला तर तो सगळं नाचल आणि सगळं नाचवल्यानंतर सगळे खुश हे ऐकणारे कोणते कीर्तन काय चांगला आहे याला घेऊया बरं पाहिजे हे आमची आनंद चालली आहे कीर्तन हा असण्याचा विषय नाही आहे कीर्तन हा करमणुकीचा विषय नाही आहे करमणूक नाही इथे की त्याला ताप नाही म्हणून तीन ताप आहे आपल्याजवळ आध्यात्मिक अधिदैविक अधिभौतिक ताप आहे असं कोण मनुष्य आहे जगामध्ये अरे आग लागली तिथे काय मस्करी करता काय घराला आग लागल्यानंतर एक म्हणतो तापा मला व्हिडिओ होते ती किती नालायक गोष्ट नाही का असं आहे कोणी म्हणतो जर तापा किती घाई करता परमार्थ उद्धारासाठी करायचा अभ्यास मला हे बोलायचं आहे म्हणून आपल्याला परमार्थ भजन केलं पाहिजे भजन
बस आम्ही बस तुम्हाला सांगू एखादी गाय नसते रे गाय तो बछडा असतो ना बछडा तो नुसता आवरण आलेला की मला पाहतो बस त्याप्रमाणे अजून बोलता की देवा मला ते तुमचं होता दाखवा बोलल्याबरोबर बसले पाणी सत्य होतं सचा नाना विधानी दिव्यानी नाना वर्णा तुझे विसरले ते त्याला सांगायला विसरले बस तर 2 तास झालं 1-3 तास झाले 4 तास झाले अर्जुनाचाच होता बंद गमत झाली त्याची बघत एखादा आणला माणूस आहे आणि त्याला ताट वाटा जेवायला त्याला सांगितलं नाही की त्याला ताट वाटले म्हणून त्याला काही माहित नाही तो आपला बस तसाच ताट येतो म्हणून ते ताट झाला 2 तास झाला ते ती बाई बाहेर आली म्हणून जेवण सुरत नाही वाढले का ती बोलतो वाढले का अरे मग मला सांगायचं मला काय माहित नाही तुम्ही वाढले ते तुम्ही सांगितलं नाही काही नाही त्याप्रमाणे अर्जुनाची स्थिती झाली अर्जुनाला सांगितलं बघ दाखवत देव बोलले तू बघेल ना अजून तर देवाला भगवान अर्जुन बोलतो तुम्ही मोठे आहात ना तुम्हाला कोण बोले मोठे आहात तुम्ही कुठून याचा आंधळ्याला उभयचा बहिऱ्या पुढे ऋषिकेचा गाणी करा असं आहे तुम्ही मोठे आहात ना तुम्ही एखाद्या आणल्याला सांगितलं बघ तुझा चेहरा आता आणलं तो काय बघणार आहे असं आहे त्याप्रमाणे तुम्ही मला सांगता किंवा एखादा बाहेर माणूस आहे आणि भीमसेन जोशीला गायकाला बोलवलं आणि सांगितलं अमुक रागात एक कला होती रागाने गायन करा तर त्याला त्या बाहेरला सांगितलं काय ही स्थिती झाली तुमची स्थिती देवा ही झाली आहे तुम्ही मला बघायला सांगता पण चष्मा नाही दिला तो आणि मग तुम्हाला सांगू देवाने त्याला चष्मा दिला पश्चिमे पार्थरूपाने सतते होतं नाना विधानी दिव्यानी नाना वर्णा पृथ्वीचे संतांनी त्यांनी डोळे मागितले आमच्या सुरदासांनी डोळे मागितले बस देव प्रसन्न झाले तो अंधार होता ना प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर त्याला दृष्टी दिली परत डोळे भरून देवाला बघितलं आणि इथं ती मूर्ती स्थापन केली त्याने हृदयामध्ये आता हृदय आपुली चौपालुन्या म्हणे वरी बैसो पावले श्री गुरुजी त्याप्रमाणे देवाला त्यांनी स्थापन केलं आणि सांगितलं सुद्धाजी आता तुम्हाला काय देऊ तर त्यांनी सांगितलं डोळे फोडून टाकायचे माझे कारण मला तुम्ही ओरिजिनल डोळे दिले ज्या डोळ्याने आम्ही देवाला बघू शकतो ते डोळे तुम्ही दिलेले आहेत बस आता मला काही नाही पाहिजे जाऊ द्या तेव्हा तुम्हाला प्रपंच वाटला आहे आपण त्यापासून फार दूर झालोय पण मला एक बारीची भूमिका सांगायची आहे परमार्थाची बारीची भूमिका सांगितली पाहिजे परमार्थ आज इतका वाटलाय की गावामध्ये सत्य होता पण बस इथून त्याचा एकच आहे पैसा कमवण्याचा हेतू झालाय जास्त करून आणि अशी लबाड लोक आहेत ना हे कीर्तनकार बरं का या लबाडांची पोट भरण्यासाठी हे सगळी कीर्तन सत्य सुरू झाली आणि म्हणून यांना विध्वंस करून टाकलं पाहिजे बरं का यांना अजिबात करून टाकलं पाहिजे आपण वाचलं नाही तर तुकाराम महाराजांचे आपण ठरू शकतो तर तुकाराम महाराजांचा सन्मान होईल नाहीतर तुकाराम महाराज आपल्यावर कधीच कृपाने हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे सगळ्या जगाला जर तो परमात्मा देतो तो कीर्तन काढलाच देणार नाही असं कुणी टाकत आहे बस निर्लक्ष्यपणाने राहायचं त्याच्यामध्ये समाधान मानायचा आणि देवाच्या उद्धारासाठी परमार्थ करायचा असो तेव्हा त्याचा उद्धार झालाय बस बरं का त्याला भगवान आपलं रूप देतात आपलं ज्ञान देतात आपलं सुख देतात असं आहे आणि ते सुख असं आहे कृष्णाची या सुखे भूक नाही 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 Hare
कृष्णाच्या सुखे भूक नाही तहान. भूक तहान नाही ना. कृष्णाचं सुख वेगळं बरं का, कृष्णानं दिलेलं सुख वेगळं. असं हे कसले सुख मी अशी उपवास करून 1000 जन्म जरी उपवास केले तरी देव थोडा भेटणार आहे त्यांना. देव नाही करत आपल्याला हे सगळे कष्ट करायचे आहेत बास. आणि म्हणून हे त्यांना ते करताना दुःख होणारच ना. कारण इंद्रियांचा स्वभाव कसा आहे, इंद्रियांचा स्वभाव असा आहे की इंद्रियांना जी आवडणारी वस्तू ती त्याला पाहिजे. मग ती एकादशी असो नाही तर काय पण असो, पण तू ते सोडणार नाही आहे. बस विषय भोग ना. आणि ते साहजिक स्वभाव खालांबा धावे पाणी बरोबर पुष्पाच्या गाणी बरं का. कशा प्रकारचा तो इंद्रियाचा स्वभाव आहे विषयांकडे जाण्याचा. बस मग एकदा का ते भूत सर केलं की नाही सांगू का तुम्हाला. समुद्र मंथन करताना अगोदर विष आणि विष बस बस तो विष आमच्या ज्यांचे महाराज फार रूप चांगले केले बस की त्यांनी सांगितलं पहिले शंभू ओढली गला बरं का. पहिल्या सुरुवातीला विष आला तेव्हा थोरी रूपी शंभूने आपण तो प्राशन केला. धीरता म्हणतो त्याला धीरता, तोच शंभू. परमार्थ करत असताना किती पण दुःख होऊ द्या, ते दुःख सहन करून परमार्थाचा रस्ता एक पाऊल पण देखील न सोडणं याला धैर्य शंभू म्हणतात. धैर्य शंभू ओढवी गला बस. मग मग शिराब्दिका लाभो अमृताचा जायचा. मग नंतर तुम्हाला सांगू ते मंत्र काही राहिले ना, नंतर अमृत निघाला. ते ऐकल्या पाहिजे, ते ऐकून पुढे जायचं. एक कुत्रा आनंदीला जायला निघाला. कुत्रा आनंदीला जायला निघाला. तुम्हाला सांगू रस्त्याला गावोगाव ते कुत्री पेटायची बस. पण त्याने ठरवलं की यांना बघायचंच नाही. चावले ना तरी तो पुढे चालत गेला. कोणाचा प्रतिकार नाही केला काय, तो पुढे जाऊन पोहोचतो. तसे ही कुत्री चालतात. गाढवाचे घोडे करू म्हणजे गाढवाच्या विचाराचे जरी असतील ना, एकदम सामान्य विचाराचे जरी असतील ना, तरी आमच्या संपर्कात आल्यावर आम्ही त्याला रेसच्या घोड्यासारखा मूल्यवान बनवू म्हणतात. तुकार बाबा बोलतात. आणि पुढे ऐका, पुढे काय बोलतात. मोदीजी नाही काही 5 वर्षाच्या मुदतीने निवडून आलेले ते नाही, त्रैलोकीचे राजे झाले ते बस. तुला म्हणे काय केलं त्याने, होऊनी किंकर विठोबाचे, त्याच्या घरी नोकरी केली आम्ही, त्याची नोकरी करायची आपल्याला बस. काय सांगतात ते भगवान काय सांगतात आपण ऐकलं पाहिजे. प्रामाणिक जर झालं ना, प्रामाणिक जर नोकरी करायला लागला ना, त्याला कंपनी आज येतात. आमच्याकडे कंपनी भरपूर आहेत ना अमरावतीला. त्या कंपनीमध्ये लोक कामाला गेले ना तर ते सुरुवातीला त्याला परमनंट नाही घरी चोरून असं. आमच्याकडे एक कंपनीतली ती कंपनी होती, तो रोज 1 किलो भुसा आणायचा. तसं तुम्हाला भगवान काहीतरी कंपनीतून बघ ना, हे तुका केल्यानंतर कोणाला सांगता आम्हाला मध्ये बदलायचं आहे, आम्हाला 1 लाख रुपये द्यायला, ते खाल्ले ना कंपनीतून भगवान काढून टाकत म्हणून भगवंताने
ते श्लोक तिथाचं बघ किती फार चांगली आहे. एका बाजूला एका श्लोकाला सुरुवातीला काय होता यत्र योगेश्वर कृष्ण, त्याच्यानंतर शेवटी पुढे काय लिहिले ध्रुवानीती म्हणजे अढळ नीती, प्राण पण गेला तरी चालेल पण दुसऱ्यांना दुःख देणार नाही, ही नीती पाहिजे बस. म्हणून आपल्याला त्यांच्या कंपनीत जायचं आहे बस. आपल्याला जे कंपनीचं परमानंट झालं ना मग तुम्ही बूट बघा त्यांचे कंपनीचे बूट चांगली कुठे नाही भेटत ते त्या कंपनीचं भेटत पाहतात. त्याचा चष्मा, त्याचा शर्ट, त्याचे बूट, त्याची नजर भारी बरं का. आमच्या भगवान आमच्या अर्जुनाने एका घेतला तेव्हा मला तुमचं विस्मरून दाखवा ना असा एवं येत त्याचा ते रूपम परमेश्वरम, परमेश्वराचं रूप दृष्टीने ते रूप ईश्वरम पुरुषोत्तमम, ईश्वरूपी बघतो. आता तू चांगला होता ना कंपनीमध्ये त्याला त्या जागी होता ना तो सुमनाने शुद्धमती अनिंदकाने आनंदगती गौतीही तयाप्रती चांदीचे चुके चांगलं म्हणत होता तो.